दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. शहराच्या गर्दीत लपलेली एक अशी जागा जिथे अजूनही काही प्रश्न तसेच आहेत. नाही, ही गोष्ट कुठल्या चित्रपटातील नाही. ही गोष्ट आहे त्या चाळीत राहणाऱ्या लोकांची आणि त्या भीतीची. डिसूझा चाळ, सांताक्रूझमधील ती जागा जिथे एक शांत विहीर आजही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. ती विहीर जिथे एक बाई बुडाली होती, पण म्हणतात तिचं अस्तित्व अजूनही तिथेच आहे. सांताक्रूझ स्टेशनहून चालत 10 मिनिटं आत चाललो तर एक गल्लीत वळल्यावर येते डिसूझा चाळ. जुनं बांधकाम, मधोमध विहीर आणि 2 बाजूंनी 3 मजल्याची चाळ. वर कुठे कपडे अडकलेत तर कुठे वळणावर झाड वाढलेलं आहे. चला तर मग आजची गोष्ट सुरू करूया. दुपारी 2:27 झाली होती. ऑटोमधून उतरतो अद्वैत राणे, वय 24, नुकतीच नोकरी लागलेली. कोल्हापुरातून मुंबईत शिफ्ट होतोय. एक ओळखीच्या माणसाच्या सांगण्यावरून त्याला डिसूझा चाळ मध्ये एक सस्ता रूम मिळाला होता. दिसायला ही चाळ एकदम साधी वाटते, पण काहीतरी विचित्र शांतता त्याचं लक्ष वेधते. आजूबाजूला खेळणारी मुलं नाहीत. खिडक्यांमधून डोकावत कोणी नाही. पावसाचा दिवस आहे, पण पावसाचा आवाज इथे अचानक थांबलेला वाटतो. अद्वैत घरात शिरतो. घर जुने आहे, पण मोकळं. एक जुनी खुर्ची, एक टेबल आणि एक अडगळीतल्या खोलीतला बेड. त्याला थोडं आश्चर्य वाटतं, कारण घरात धूळ नाहीये. इथे कोणी राहायचं का आधी, तो सहज विचारतो. शेजारीण बाई म्हणते तिचं वय असतं 66. ती असंच उत्तर देते, राहायची, पण फार काळ आधी, पण जास्त वेळ नाही. सगळे फार लवकर निघून गेले असं ती म्हणाली. अद्वैत विचारात पडतो, पण थकलेला असतो. तो रात्री 11 वाजता झोपतो आणि अर्ध्या रात्री त्याच्या दरवाजावर जोरात खटखटात होतो. तो दचकून उठतो. कोण आहे? उत्तर येत नाही. तो दरवाजा उघडतो. समोर कोणीच नाही. दुसऱ्या दिवशी चाळीत एक विहीर आहे, फार जुनी. शेजारीण त्याला सांगते ती विहीर आता कोणी वापरत नाही. 1983 साली एका बाईचा पाय घसरून पडून निधन झालं होतं. यावर अद्वैत काही विचार करत नाही. दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा झोपल्यावर त्याला स्वप्न पडतं. एक बाई केस पाण्यात भिजवत बसलेली आणि स्वतःशीच बोलून हसत आहे. तिच्या अंगावर तोच पोशाख आहे जो त्या विहिरीजवळ बसलेल्या पुतळ्यावर होता. हो, त्या विहिरीजवळ एक जुना पुतळा आहे. पुढील काही दिवस अद्वैत प्रत्येक रात्री काहीतरी विचित्र अनुभव लागतो. भिंतींवर आवाज, घरात कोणीतरी चालत असल्याचा भास, ओले हात आरशावर आणि एखादी अनामिक छाया त्याच्याजवळ फिरत असल्याचा भास.
शेजारी राहणाऱ्या माणसांकडे विचारले असतात त्याला काहीच सहकार्य मिळालं नाही. सगळे लोक त्याला दूरच ठेवत होते आणि चाळीत राहणाऱ्या त्या विहिरीचा आणि त्या स्त्रीचा भयानक माहिती मिळाली, कारण त्यांचा एक मोठा इतिहास होता. पण त्यावर बोलायला कोणी तयार नव्हतं. आठवडा पूर्ण झाला. अद्वैतला कळले की ही चाळ केवळ एक वास्तू नाही तर काहीतरी जिवंत आहे, जी लोकांच्या भीतीत, अपराधीपणात आणि विसरलेल्या आत्म्यांची वेदना सापडलेली आहे. तो विहिरीत उतरला. त्याला जसं त्या पाण्यात उतरायचं होतं तसं त्याचं मन भीतीने भरून आलं. पण तो गेलाच. तो गेला आणि परत आला नाही. चाळीत पुन्हा एक खोली रिकामी झाली. फक्त ओले पायाचे ठसे विहिरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिसत राहिले. रात्री 1:50 आकाशात ढग दाटत होते, पण पाऊस पडत नव्हता. चाळीमधल्या गॅलरीत एक विचित्र शांतता पसरली होती. त्या दिवशी जेव्हा अद्वैत विहिरीत उतरला होता तो त्या रात्रीनंतर कधीच दिसला नाही. तिसरा आठवडा उजाडला. लोक म्हणू लागले की तो गेला, पण काही लोक म्हणत होते की तो पळून गेला असेल. पण त्याचं घर, ती रूम नंबर 7 अजूनही हलकासा आवाज करत राहिली. ते लाकडी दार हलकसं अधूनमधून आपोआप हलायचं. आतून आवाज यायचा, जणू कोणी पाय ओढत चालत आहे. पण ते घर रिकामी होतं. दिवस 5वा. संध्याकाळी 6 वाजतात. एक वृद्ध बाईने, गीता काकूंनी पहिल्यांदा तो आवाज ऐकला. तिच्या घराशेजारी तेच घर, अद्वैतचं. त्यातून आवाज आला, पाणी, थंड, अंधार आणि मी वर येतोय. ती दरवाजाकडे बघत थिजली. एक हात हळूच त्या दरवाजाच्या फटीवर बाहेर येऊन परत गेला, पण बघितलं तर कोणीच नव्हतं. आणि दुसऱ्या दिवशी गीता काकू गायब झाल्या. आता रूम नंबर 7 बंद करायला लागली, पण चाळीचा गच्चा थंड झाला होता. पाण्याचा वास येऊ लागला. विहिरीच्या पाण्याचा नाही, पण सडलेल्या मासांचा. कोणीतरी रात्री 3 वाजता गॅलरीत फिरताना दिसायचं. डोकं पूर्ण ओलं, कपडे पाण्याने चिवटलेले, पण चेहरा स्पष्ट दिसायचा नाही. त्या घरात नवीन मुलगी राहायला आली, आर्या नावाची. तिला ही खोली स्वस्तात मध्ये पाहिजे होती आणि एजंटनी ती दिली सुद्धा. पहिल्याच रात्री आर्या झोपलेली असताना तिच्या कानात कोणीतरी कुजबुजलं, तू खाली येणार का? ती उठली. तिने दार उघडलं. समोर विहिरीकडे जाणारी पायवाट ओळखीची नव्हती. ते चाळीत होतच नव्हतं. पुढच्या 2 आठवड्यात आर्या बदललेली दिसायला लागली. ती लोकांशी बोलायची नाही. तिचे डोळे सतत पाण्यात बुडाल्यासारखे वाटायचे. आणि एक दिवस ती गॅलरीमध्ये राहून हसत म्हटली, तो परत आला आहे. रात्री 2:45 वाजता संपूर्ण चाळीची वीज गेली. पंखे थांबले, फोनचे नेटवर्क गेले आणि सगळ्या दरवाजामागून एकाच वेळी कोणीतरी जोरात नख मारतंय
किंवा नखाने ओरबाडते असा आवाज येऊ लागला. जणू संपूर्ण चाळ आतून खाजवली जात होती. कोणीतरी मोठ्याने किंचाळलं. विहिरीतलं ते वर आलंय, पण ते अद्वैत नाही आता. त्या दिवशी चाळीतून एकाच आवाज 3 माणसं गायब झाली. त्या रूम नंबर 7चं दार कधीच उघडलं नाही पुन्हा. आजचा दिवस. जर कोणी त्या चाळीत गेलं त्याला अजूनही विहिरीतून आवाज येतो. तू माझ्या आधी खोलीत होतास, आता वर यायची तुझी वेळ आहे. एक गोष्ट सांगायची झाली तर, जमिनीवर नसलेल्या एका पुरात काही वर्षांपूर्वी एक महिला पाण्याचा डबा ओढताना त्या विहिरीत कोसळली आणि बुडून मरण पावली. तिचा आत्मा अजूनही त्या विहिरीच्या आसपास गुंजत असल्याने हे कथन आहे. रडण्याची चीक ऐकू येते असल्याचा दावा लोक करतात. अनेकांनी पांढऱ्या साडीत एक आकृती विहिरीच्या बाजूने धूसर दिसल्याची नोंद केली आहे. काही लोक रात्री चाळीत फेरा मारत असताना एक चालकचं भूत अनुभवतात, जो एक मोठ्या जाळाजवळ फिरत असतो. असे कथन आहे की तो त्याच जागी फक्त रात्रभर पेहरा देत असतो, पण कोणीतरी त्याच्याकडे बघितलं तर तो अचानक गायब होतो. डिसूझा चाळ 1900 सालामध्ये या दशकात बांधली गेली होती. या ठिकाणी एकटा फिरणे टाळा, विशेषतः विहिरीजवळ भाग. स्थानिक लोकांनुसार भूतांच्या बाबतीत रात्रीच्या वेळी होते. काही लोकांचे मत आहे की आत्मा निर्दोष आहे आणि कोणाला हानी पोचवत नाही, पण तरीही लोक रात्री बाहेर न पडतात आणि स्वतःचा जीव जपतात. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध राहा, कारण भीती सुरू झाली आहे.